नांदेड जिल्ह्यात आज सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान झाले। मी आता अर्धापूर तालुक्यातील चेनापूर शहरात आहे। आपण बघतो ही माझ्या पाठीमागे केळीची बाग आहे आणि या केळी बागेत सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वादळी वारा असल्यामुळे आणि गारपीट असल्यामुळे जे आहे ते या केळीच्या पानाची अक्षरशः चाळण झाली। मी तुम्हाला एक पान दाखवते, आपण जर बघितलं तर या पानाची कशी अवस्था झाली। यामुळे जे आहे ते केळीचे घड आहेत ते परिपक्व होण्यास अडचण येणार आहे। अशाच पद्धतीचं नुकसान अनेक भागात झाले चित्र पाहायला मिळतं। आंबा असेल, शेतकऱ्यांनी वाळू घातलेली हळद असेल, त्याचबरोबर जे आहे ते उन्हाळी ज्वारी असेल, टरबूज असेल किंवा इतर शेती पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ही केळी बाग आपण पाहतोय, अक्षरशः या पानाची चाळण झाली आहे। या बागेत एक सुद्धा पान असं दिसणार नाही की जे पूर्णपणे शाबूत आहे। आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत। नेमकं त्यांचं नुकसान काय झालं हेच आपण जाणून घेऊया। मामा, वादळी वारा आला, पाऊस झाला, गारपीट झाली, केळीचं मोठं नुकसान झाले, काय सांगा? आज आमच्या या चनापूर गावातील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि शेतकऱ्याचं या ठिकाणी एवढं मोठं नुकसान झालं की या ठिकाणी केळीच्या बागा तर उद्ध्वस्त झाल्याच, परिपुक्त आता केळं व्हायचे ते सगळे केळीचे पानं चाळणी झाली आणि बरेच ठिकाणी केळीच्या बागा आडव्या सुद्धा झाडं हवेने पडलेले आहेत। आणि टमाटा, आंबा, जे काही इतर जे शेतकऱ्याचे जे पीक आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे गारपिटीमुळं। आणि गावातील सुद्धा या वादळी वाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात गावातील पत्राचे जे शेड घरे होते ते सुद्धा बरेच गावातून पत्र उडालेले आहेत। ते सुद्धा घरवाले सुद्धा एक उघड्यावर पडलेले आहेत। आणि आमची एक अशी या सरकारना विनंती आहे की आमची सरसगट नुकसान भरपाई करून द्यावी, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गारपीट झाली आणि खूप शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे। कारण या मागचे सुद्धा पीक विमा आम्हाला मिळालेला नाही आणि यावेळेस सुद्धा सरकारना माझी विनंती आहे की त्यांनी या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावे आणि सरसगट मदत मिळवून द्यावी अशी मी सरकारना विनंती करतो। निश्चितच हे शेतकरी होते, आपण बघतोय पीक विमा मिळाला नाही, आता जे आहे ते सरसकट मदत झाली पाहिजे अशी शेतकऱ्याची मागणी। मला सांगा, केळीचे पानं जे आहे ते प्रचंड फाटलेत, केळीच्या पानाचे अक्षरशः चाळण झाली, यामुळे केळीचं काय नुकसान होतं? भरपूर कोट्यवधी रुपयाचं नुकसान आहे केळीचं आणि ज्वारी सरळ आडवी झालेली आहे। या पानं फाटल्यामुळे केळीवर काय परिणाम होतो? केळीचे डाग खराब होतात, माल खराब होते, काळे डाग येतात केळावर आणि फण्या व्यवस्थित राहत नाहीत, व्यापारी माल घेत नाहीत उद्या, त्याच्यामुळे आमचं भयानक नुकसान होते। आपण बघतोय केळीचे पानं फाटल्यामुळे जे आहे ते केळावर काळे डाग पडतात असे त्यांनी जे आहे ते आपल्यासोबत बोलताना सांगितले। काय सांगाल, मोठं नुकसान झालं शेतकऱ्याचं, पीक विमा सुद्धा त्यांना मिळाला नाही असं ते म्हणतात। बरं, सगळं भाव नाही मालाला असंही एक जे आहे ते शेतकऱ्यांमधून जे आहे ते रोष पाहायला मिळतो। आता काय मागणी आहे? नाव सांगा, नाव काय तुमचं? नामदेव संभाजी वलगिरे। आज नुकसान झालं काय तुमचं? हा, आंबा झाला नाही। मग पैसे भेटले पाहिजे का नाही? हा, भेटले पाहिजे। मग सांगा की. ज्वारी पडली, हा. आंबा पडलाय खाली, हो. सगळं चक हे झाले। हा. हो, केळीची डाग फाटली। हा. हो हो। निश्चित आपण बघतोय हे सगळे शेतकरी होते। खरं तर यांचं प्रचंड नुकसान झाले। सरकारनं जे आहे ते सरसकट पंचनामे केले पाहिजे। पीक विमा मिळाला नाही, त्यात अवकाळी संकट शेतकऱ्यावर घोंगवताना पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसापूर्वी हवामान खात्याने इशारा दिला होता की नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट आहे, पण आता या नैसर्गिक संकटाचा सामना शेतकऱ्यांनी कसा करायचा असा सुद्धा प्रश्न आहे। त्यामुळे सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशीच विनंती जी आहे ती त्यांनी मायबाप सरकारकडे केली। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, चेन्नईगाव, नांदेड।